आणि काही राष्ट्रीय घडामोडींवरती एक नजर टाकूयात संक्षिप्त स्वरूपात। कावेरी प्रश्नावरून धगधगणारा कर्नाटक हळूहळू शांत होते। बंगळुरूतलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येते। बंगळुरूच्या सर्वच भागांमध्ये बस सेवा सुरू करण्यात आली आहे। कावेरीच्या पाणी वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जाळपोळ आणि हिंसक आंदोलनानंतर कर्नाटकचं 25,000 कोटींचं नुकसान झालंय। कायदा सुव्यवस्था कायम राहावी याकरता अजूनही खोऱ्यात संचारबंदी कायम ठेवण्यात आली। काश्मीरमधल्या हिंसाचारात आतापर्यंत 78 जणांचा बळी गेलाय। गेल्या 24 तासात दगडफेकीच्या 67 घटना घडल्या, तर सीआरपीएफचे 16 जवान जखमी झाले। मिर्झापूरमध्ये आज काँग्रेसतर्फे सभा आयोजित करण्यात आली होती। त्यात पुन्हा एकदा खाटांची लूट करण्यात आली। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशमध्ये सध्या किसान यात्रेवरती आहेत। नवज्योत सिंग सिद्धू आणि त्यांच्या पत्नीनं भाजपच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा दिला। काही दिवसांपूर्वी सिद्धूनं आवाज ए पंजाब नावाचा पक्ष स्थापन केला। पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षाची स्थापना करण्यात आली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।